2-4 वर्षापासून आपण या ठिकाणी मासिक कीर्तन महोत्सव करत असतो। यावर्षी मला वाटतं हे 4थं वर्ष असेल। अत्यंत भगवंताच्या दरबारामध्ये अत्यंत आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने आपल्या श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी हा कार्यक्रम अत्यंत दूरदूरून लोक येत असतात। आपलं सर्वांचं मी मनापासून टाळी वाजवून अभिनंदन आपण आपलं करूया। आज निर्जला एकादशी आहे आणि त्या निमित्ताने त्यांची सेवा झाली। हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य वैष्णव महाराज जाधव श्रीराम सेवा आश्रम दाऊज खुर्द तालुका कोपरगाव यांची सुंदर सेवा झालेली आहे। अजून सेवा बाकी आहे, ती आपण बाकी नंतर तिथे भरून काढू। अजून पाऊसही बाकी आहे, अजून पाऊस येणार आहे आणि आजच्या निमित्ताने ही जी सेवा आज फराळ जाते आहे ती आदरणीय आजचे फराळाचे यजमान श्री वाल्मिकराव पुंजाजी जामदार व त्याचप्रमाणे श्री संजूभाऊ पुंजाजी जामदार या दोघांचे मिळून अत्यंत प्रेमाने श्रद्धेने त्यांची 1 महिन्यात थोडी पुढे ढकलल्यामुळं ते थोडी जरा नाराज झाले। मध्ये बाबा आमची तुम्ही पंगत का कॅन्सल केली, खूप आग्रहात त्यांनी धरून पुन्हा आज ही सेवा त्यांनी अत्यंत आनंदाने दोघाही बंधूंना विनंती करतो की आपण दोघा बंधूंनी वर येऊन बाबांच्या हातून श्रीफळ सार घ्यायची आहे। आदरणीय संजू भाऊ व वाल्मिक पुंजाजी जामदार दोघांनी वर यायचं आहे। श्रीफळ सार घेऊन जा। ही पंगत आपली कायमचीच आहे, संगत आपली कायमची आहे। आपण रामदरबारची पेटाची कायमचीच आहात आणि त्यामुळं त्यांची पंगत आजची ही नसते। म्हणजे मोहिनी त्यांच्याकडे प्रेमाची माणसं आहेत। आज त्यांच्या फराळाकरता